खूप लोकांना श्रीमंत व्हायचं आहे. मग ही श्रीमंती अमेरिकेत मिळत असेल आणि त्याच्यासाठी 5 लाख रुपये खर्च करायला लागतो, 8 दिवस द्यायला लागतील, तर किती लोक तयार व्हाल? तुम्हाला असं वाटतं की श्रीमंती भेटणारच आहे, तर अमेरिकाच काय, कुठेही लोक जायला तयार होतील, किती पण पैसे खर्च करायला तयार होतील, महिनाभर काढायला पण तयार होतील. मित्रांनो, श्रीमंती पुण्यात मिळते, पिंपरी चिंचवडमध्ये मिळते, तर तुम्ही तिथपर्यंत यायला तयार नाही आहात. तुम्ही म्हणताय लांब आहे. मित्रांनो, हे बघा, तुम्ही श्रीमंती जिथं असेल तिथं जाऊन घेतली पाहिजे. तुम्ही असं नाही म्हटलं पाहिजे ती खूप लांब आहे, मला नको आहे, मी गरीब राहील, गरीब मरेल, माझ्याकडे गरीब राहायला वेळ आहे, प्रॉब्लेममध्ये जगायला वेळ आहे, पण मला पुणे लांब वाटतं. मित्रांनो, कुठेही राहत असाल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, मराठी आहे म्हणून सांगतो, आयुष्यात हे ज्ञान लवकरात लवकर घ्या, कारण कंपाऊंडिंग हे जेवढा लवकर सुरू होईल तेवढा लवकर तुमच्या आयुष्यात करोडो रुपये असतील. तर नक्कीच तुम्ही यालच. दुसरी गोष्ट मी असं पण तुम्हाला म्हणेल की एकटे येणार असाल तर मित्राला घेऊन या, नातेवाईकाला घेऊन या. बघा, तुम्ही एकटे श्रीमंत व्हाल आणि म्हातारपणी एकट्या अमेरिकेला फिरायला जाल, तुमचा मित्र, तुमची बहीण, तुमचा भाऊ, तुमचं दाजी फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये, क्रायसिसमध्ये, त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी पैसे नाही आहेत, अशी परिस्थिती तुम्हाला त्यांची बघायला आवडेल का? आणि जर आवडणार नसेल तर त्यांना पण बरोबर घ्या. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत आपल्याला कोणीतरी सांगितलेलं आहे, तर त्याचा प्रत्यय तुम्ही द्या. तुमच्या मित्र नातेवाईकाला पण घेऊन घ्या. आम्ही आहे ना असं म्हणतोय की आओ इन्व्हेस्ट करो, अपना फ्युचर बेस्ट करू. आम्ही फक्त तुमच्या आयुष्यामध्ये कशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक भावा बहिणीच्या आयुष्यामध्ये फायनान्शियल स्टेबिलिटी येऊ शकते याच्यासाठी प्रयत्न करत आहोत. तुमची मदत फक्त आम्हाला याच्यासाठी पाहिजे की तुम्ही श्रीमंत करावं, आणि त्याचं नॉलेज देणार आहे, बाकी काही करणार नाही आहे. खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा, रजिस्टर करा, तुमचा मित्र येणार, नातेवाईक येणार आहे, खाली नंबर आहे त्यांच्यावरती फोन करा, त्यांना सांगा आमची एवढी लोक येत आहेत, कशी पण मॅनेजमेंट करा. ते तुम्हाला सांगतील की आता जागा आहे, नाही आहे, येऊ शकता, नाही येऊ शकत, बरंचसं काय असतंय. यावेळेला नाही जमलं पुढच्या वेळेला, पण नक्की या. तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात बेस्ट निर्णयापैकी हा निर्णय ठरेल याची खात्री बाळगा. धन्यवाद.